स्वागत आहे। तर आज माझा मिडल स्कूलचा पहिला दिवस आहे। मी 6th ग्रेडमध्ये गेलो। तर माझ्या स्कूलचं नाव ऑर्चर्ड हिल स्कूल आहे। तर ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर चला बघूया। तर आदल्या दिवशी त्यांनी आम्हाला ID कार्ड आणि रजिस्ट्रेशनसाठी बोलवलं होतं आणि मग आम्ही तिकडे गेलो। तर तिकडे त्यांनी फोटो काढला आणि लगेच त्यांनी ID कार्ड आपल्याला दिलं। मग झालं होतं त्या दिवशीचं। ह्या असं ID कार्ड होतं माझं। तर क्लासरूमच्या बाहेरच असे काही स्टुडंट्सला त्यांनी असे लॉकर्स ठेवलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ठेवता येतात। तर हे आमचं क्लासरूम असं दिसतं। प्रत्येक क्लासरूम असंच आहे माझं थोडंफार। तर त्यांनी त्या दिवशीच रायफल ठेवलं होतं, म्हणजे स्कॅव्हेंजर हंटचं रायफल। म्हणजे स्कॅव्हेंजर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं होतं, म्हणजे जिममध्ये, क्लासरूममध्ये। आणि तिकडून स्टॅम्प घेऊन आल्यावर आपण आपलं पहिल्या दिवशी स्कूलच्या रायफल निघणार होतं, असं होतं त्यांनी ठेवलेलं। तर ते आम्ही कंप्लीट केलं। तर हे असं आमची शाळा आहे। बाहेर अशी खूप मोकळी जागा आहे बसण्यासाठी, म्हणजे लंचच्या टाईमला आपल्याला बेंचेस असे त्यांनी ठेवलेले आहेत आणि खूप खेळायला मोकळी ओपन स्पेस आहे। तर ही आमची एवढी मोठी स्कूलची लायब्ररी आहे। तर स्कूलमध्ये त्यांनी आपल्याला फोटो काढण्यासाठी असे ते टॅग्स ठेवलेले आहेत स्टिकरसारखे, म्हणजे आपल्याला चांगले फोटो काढता येतील पहिल्या दिवसाचे। स्पेशली त्यांनी असं फोटो बूथ तयार केलं होतं। तर तिकडे स्टॅम्पिंगला असे स्टुडंट्स होते आणि ते आम्हाला काही माहिती पण देत होते, जे नवीन आहेत त्यांना। तर हा माझा आज पहिला दिवस आहे शाळेचा। इकडे मुलांना ते मध्ये टीचर्स आणि स्टुडंट जाताना चिरअप करत होते। दोन्ही साईडनी टीचर वेलकम करायला उभे होते सगळ्यांना। छान त्यांनी असं म्युझिक लावलं होतं। तर पहिला दिवस होता म्हणून माझा सापडत नव्हता, म्हणून तिकडे एक बाहेर अशी टीचर उभी होती, ती मॅप देत होती। तर मी तिकडून मॅप घेतला आणि मग मला पुढे क्लासरूम सापडल्या। तर तिथे आपण क्लासरूम शोधत वरती चाललो आहे।
हे बघ इथे. हाय. या 211 रूम नंबर. तर इथे माझी टीचर आहे. ते त्यांनी माझं टेम्परेचर चेक केलं. तर माझं मिडल स्कूलचा दिवस एकदम छान गेला आणि मी खूप त्याला एन्जॉय केलं. तर मला मिडल स्कूलमध्ये मोठा डिफरन्स बघायला मिळाला की आपल्याला क्लासेस मिडल स्कूलमध्ये चेंज करायला लागतात. म्हणजे समजा मॅथचा क्लास असेल तर आपल्याला इंग्लिशच्या क्लासमध्ये जायला लागतं तसं. तर इंडियामध्ये कसं असतं, वेगवेगळं प्रत्येक पिरियड संपल्यानंतर वेगवेगळे टीचर आपल्या क्लासमध्ये येते. तसं इथे नसतं. तर असं का बरं असतं, कारण की आपली समजा ग्रेड लेवल चांगली असेल त्या सब्जेक्टमध्ये तर ते आपल्याला 7th ग्रेडचं मॅथ देऊ शकतात 6th ग्रेडमध्येच. तर त्यानुसार ते क्लासेस ठरवतात. म्हणून आपल्याला एक पिरियड संपल्यावर दुसऱ्या पिरियडसाठी दुसऱ्या क्लासमध्ये जायला लागतं. मागच्या वर्षी मी एलिमेंटरीच्या स्कूलमध्ये होतो आणि तेव्हा त्याचा पण मी एलिमेंटरी स्कूलचा व्हिडिओ बनवला आहे. तर तो यूट्यूब चॅनलवर आहे. तर त्या स्कूलमध्ये पण आम्ही काहीच फी नाही भरली होती, काहीच नाही. पूर्ण ते फ्री होतं स्कूल. आणि मिडल स्कूलमध्ये पण आल्यावर मला पूर्ण शिक्षण फ्रीमध्ये असणार आहे. मला मिडल स्कूल सप्लाय लिस्ट मेल केली होती त्यांनी. तर ते आम्ही आणली होती. तेवढंच आपल्याला खर्च करायला लागतो. तर ती कशी होती, काय काय मला लागलं ते चला बघूया. तर हे कलर पेन्सिल्स होते, मेटॅलिक मार्कर्स आहेत, क्रेयॉन्स आहेत, डिवायडर्स आहेत, ग्लू, फोल्डर्स, वॉशेबल मार्कर्स, ग्राफ, पेन्स, प्रोटेक्टर, बुक्स आणि हे पेजेस आहेत. तर वर्षभरासाठी आपल्याला एवढंच साहित्य आणायला लागतं आणि ते मी सगळं आणलं. एवढाच खर्च आपल्याला इकडच्या शाळेमध्ये करायला लागतो. असा होता माझा मिडल स्कूलचा पहिला दिवस आणि मला खूप मज्जा आली आज. आणि असं टीचर जेव्हा एंट्रन्समध्ये टीचर उभ्या होत्या आणि मला मज्जा कारण की इथे पहिला दिवस आणि लास्ट दिवस शाळेचा खूप असं मज्जासारखं असतं सगळ्या मुलांना. आणि मग मला पण खूप मज्जा आली. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदात राहा. धन्यवाद.